नागपुर जिले के उमरेड एमआईडीसी में स्थित एमएमबी कंपनी में हुए भीषण विस्फोट ने 5 मजदूरों की जान ले ली और कई गंभीर रूप से घायल हो गए हैं। इस दर्दनाक हादसे के बाद अब सरकार ने पीड़ित परिवारों के लिए मुआवजे की घोषणा की है। 11 अप्रैल की शाम नागपुर जिले में उमरेड एमआईडीसी में स्थित एमएमबी कंपनी में एक भीषण विस्फोट हुआ। इस हादसे में 3 मजदूरों की मौके पर ही मौत हो गई, जबकि 8 गंभीर रूप से घायल हो गए। इनमें से 2 की इलाज के दौरान मृत्यु हो गई। इस दर्दनाक हादसे के बाद नागपुर के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले और राज्य मंत्री आशीष जायसवाल ने घटनास्थल पर पहुंचकर स्थिति का जायजा लिया और पीड़ित परिवारों के लिए बड़ी राहत की घोषणा की। हादसे में जान गंवाने वाले मजदूरों के परिवार को कुल 60 लाख रुपए की आर्थिक सहायता दी जाएगी, जिनमें से 55 लाख कंपनी की ओर से और 5 लाख रुपए सरकार की ओर से दिए जाएंगे। वहीं गंभीर रूप से घायल मजदूरों को 30 लाख रुपए की मदद और मुफ्त इलाज की सुविधा दी जाएगी। आणि आम्ही सर्वांनी प्रशासनाशी चर्चा केली। आमचे जिल्हाधिकारी, आमचे एसपी या सर्वांशी चर्चा करून इथले फायर इन्स्पेक्टर असतील, इथले इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर असतील, हे सर्व आता चौकशीमध्ये गुंतलेले आहे। ज्या डेड बॉडी आहे त्या डेड बॉडी या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार करणे, त्यांच्या परिवाराला मदत करणे ही बाब आमच्या समोर होती आणि या सर्व बाबीमध्ये आम्ही सर्वांची चर्चा केली। कंपनीचे मालक या ठिकाणी आले आहेत, भंडारी, त्यांच्यासोबतही चर्चा केली। आम्ही त्यांना या ठिकाणी परिवारांना मदत द्यावी अशी माननीय आमदार, मी सर्वांनी या ठिकाणी चर्चा केली आणि या चर्चेमध्ये 55 लाख रुपये कंपनी देईल जे मृत झाले त्यांना आणि 5 लाख रुपये सरकारकडून आम्ही देऊ, असे 60 लाख रुपये देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला। यामध्ये राजेंद्र मुळकजी, माननीय खासदार बर्वेजी, आमचे आमदार या ठिकाणी जयस्वालजी आणि जे इंज्युअर्ड झाले आहेत, जे आता काही काम करू शकणार नाही, त्यांना 30 लाख रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी प्रशासनाने घेतला आहे, म्हणजे कंपनी प्रशासनाने। बाकी त्यांचं जे ट्रीटमेंट आहे, जे वाचणार आहेत, ज्यांचं हॉस्पिटलाइज आहे, त्यांचं ट्रीटमेंट हे सरकार करणार आहे। त्या ठिकाणी जर गरज पडली तर ज्या ज्या ठिकाणी त्यांना न्यावं लागेल, एअर ॲम्ब्युलन्सने जर न्यावं लागेल तरी आम्ही ऐरोली येथे याचं एक मोठं सेंटर आहे फायरचं, त्या ठिकाणी जे जळलेल्या लोकांना दुरुस्त करण्याचं, त्या ठिकाणी आम्ही त्यांना नेणार आहोत। या ठिकाणी 30 लाख रुपये त्यांनाही देण्याचा निर्णय झाला। त्यांच्या घरातला, त्यांना नोकरीवर घेणे, त्यांच्या घरातला कोणतरी नोकरीवर देणे हाही एक निर्णय झाला। म्हणजे मृत गेलाय त्यांच्याही लोकांना नोकरीवर घेणे आणि जे मृत नाही आहे, म्हणजे जे आता जळलेले आहेत, जे मृत होणार नाही, जे जिवंत राहणार आहेत, त्यांच्याही घरच्या लोकांना नोकरीवर घेणे असे निर्णय आम्ही प्रशासनाशी घेतलेले आहे। आणि यानंतर चौकशीअंती जे काही दोष निघेल यांचे पोलीस प्रशासन, आमचं कलेक्टर प्रशासन, इंडस्ट्री प्रशासन, सर्व प्रशासन हे चौकशी करेल आणि चौकशीअंती ज्यांचा गुन्हा असेल त्या गुन्ह्यावरही कारवाई करण्यात येईल असे या ठिकाणी ठरलं आहे। खरं तर फार घटना गंभीर आहे। 11 लोक या ठिकाणी या पद्धतीने भाजणे आणि इतक्या लोक मोठे मृत पडणे काय आपल्यासाठी चांगलं नाही आहे। यानंतर अशा घटना होऊ नये याची काळजी कंपनी प्रशासनाने घेतली पाहिजे आणि आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी अशा ठिकाणी झालेल्या घटनावर पुनरावृत्ती होणार नाही याची सरकारही त्या ठिकाणी मोठी दखल घेणार आहे आणि पुढची काळजी आम्ही करू। इतना ही नहीं, मृतक और घायल मजदूरों के परिवार के एक सदस्य को कंपनी में नौकरी भी दी जाएगी। सरकार ने स्पष्ट किया है कि ऐसे हादसे दोबारा ना हो, इसके लिए जिम्मेदारों पर कड़ी कार्रवाई की जाएगी।